नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी 13 आणि 14 तारखेला म्हणजे येत्या शनिवार रविवारी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स 12 तासांचा आहे. शनिवारी 6 तास, रविवारी 6 तास, सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असे 6 तास शनिवारी आणि तसेच रविवारी असा हा कोर्स घेतला जाईल. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. सकाळी आपण TVS मोटरच्या प्रेफरन्स शेअर्सबद्दल बोललो होतो. याची 25 ऑगस्ट रेकॉर्ड डेट होती. ज्यांच्या डीमॅट अकाउंटवर TVS मोटर्सचे शेअर्स असतील त्यांना एका शेअरला 4 प्रेफरन्स शेअर्स दिले जाणार आहेत. माझ्याकडे TVS मोटर्सचे शेअर्स असल्यामुळे मला CDSLकडून तो मेसेज आला आहे. तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटवर चौकशी करा आणि डीमॅट अकाउंटला हे प्रेफरन्स शेअर्स जमा झालेत का पहा अशी CDSLनी मला सूचना केली आहे. या प्रेफरन्स शेअर्सची फेस व्हॅल्यू 10 आहे. 12 ऑगस्ट 2025ला NCLT चेन्नईकडून जी स्कीम ऑफ अरेंजमेंटला मंजुरी मिळाली होती त्या अंतर्गत हे TVS मोटर्सचे प्रेफरन्स शेअर्स शेअरहोल्डरला देण्यात आले आहेत. या प्रेफरन्स शेअरवर 6% कूपन रेट मिळणार आहे. म्हणजे आपण जसं फिक्स डिपॉझिटवरचं व्याज भरतो तसं या प्रेफरन्स शेअरला जे काही मिळतं वर्षानंतर त्याला कूपन रेट म्हणतात. हा कूपन रेट या प्रेफरन्स शेअरवर 6%चा मिळणार आहे. हे प्रेफरन्स शेअर्स कन्व्हर्टिबल, रिडीमेबल, नॉन कन्व्हर्टिबल, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स आहेत. म्हणजे या शेअरचं दुसऱ्या कशातही रूपांतर करता येणार नाही आणि ते ठराविक कालावधीनंतर परत द्यायचेत म्हणजे रिडीमेबल. नॉन कन्व्हर्टिबल रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स म्हणजेच NCRPS. याच्यासाठी 25 ऑगस्टला ते शेअर डीमॅट अकाउंटवर असायला पाहिजे होते. आता हे प्रेफरन्स शेअर्स म्हणजे काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल असं मला वाटतं आहे, म्हणून मी समजावून देते. प्रश्न पडला आहे का नाही पडला आहे ते माहीत नाही, पण मला वाटतं आहे पडला असला पाहिजे आणि तुम्ही गूगल करून ते पाहिलं पाहिजे. प्रेफरन्स शेअर्स म्हणजेच प्रत्येक बाबतीत प्रेफरन्स. म्हणजे जसे IPOला जनरल पब्लिकला शेअर दिले जातात तशी याची ट्रीटमेंट होत नाही. हे प्रेफरन्स शेअर्स प्रमोटरला दिले जातात, व्हेंचर कॅपिटल होल्डरला दिले जातात किंवा स्ट्रॅटेजिक पार्टनरला दिले जातात. जनरल पब्लिकला हे शेअर इश्यू होत नाही. कधीकधी हे डिस्काउंटवर पण दिले जातात. म्हणजे 10 रुपये फेस व्हॅल्यू आहे तर 6 रुपये, 7 रुपये अशा दराने पण दिले जातात. एक इन्सेंटिव्ह म्हणून डिस्काउंटवर दिले जातात. हा एक भांडवल उभारणी करण्याचा मार्ग आहे. लवकरात लवकर कमी खर्चात यामुळे पैसे उभे राहतात आणि फारशी कायदेशीर गुंतागुंतीची प्रक्रियेतून जावं लागत नाही. तुम्हाला समजा एखादी विस्तार योजना राबवायची आहे,
कर्ज फेडायचं आहे तर प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले जातात आणि या प्रेफरन्स शेअरचं कायमसाठी बोजा होत नाही, कारण हे ठराविक मुदतीचे असतात. ती मुदत संपल्यावर शेअरहोल्डर ते शेअर परत करतो आणि शेअरहोल्डरला रक्कम दिली की आपण जसं म्हणतो राम राही साई सुट्यो, तसं तुमची अडचणही भागली, त्या अडचणीसाठी तुम्हाला पटकन पैसाही उभा राहिला, अशी ही एक पद्धत आहे. नंतर प्रॉफिट होवो लॉस होवो कंपनीला, तरीही हा जो कूपन रेट ठरला आहे, आता या TVS मोटरचा 6% आहे, तर तेवढा कूपन रेट द्यावाच लागतो. कंपनी बंद पडली किंवा कंपनीची काही अडचणीची परिस्थिती असेल तर प्रेफरन्स शेअर होल्डर्सना बाकीच्या शेअरच्या आधी पैसे द्यावे लागतात, म्हणजेच प्रेफरन्स मिळतो. म्हणून याला प्रेफरन्स शेअर्स म्हणतात. तर जर तुमच्याकडे TVS मोटरचे शेअर असतील तर प्रेफरन्स शेअर आलेत का बघा, नसले आले तर ब्रोकरकडे तक्रार तुम्ही करू शकता किंवा मेल पाठवू शकता. आता पंजाब हरियाणा इथे सगळीकडे पाऊस पडला आहे. 23 जिल्ह्यांमध्ये 4 लाख एकरमध्ये धान आणि बासमती तांदळाच्या पिकाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे यावर्षी निर्यातसुद्धा कमी होईल. सगळ्या देशामधलं उत्पादन बघायचं तर त्या उत्पादनाच्या 30% तांदळाचं उत्पादन पंजाबमध्ये होतं. त्यामुळे आज KRBLचा शेअर तेजीत होता. JP असोसिएटसाठी वेदांताने बोली लावली आहे, पण वेदांता रिसोर्सेस याचे पैसे देणार आहे की वेदांता देणार आहे हे माहीत नव्हतं. त्यामुळे सकाळी वेदांताचा शेअर पडला, पण नंतर असं समजलं की वेदांताचे ॲसेट्स चांगले आहेत. वेदांताकडे JP असोसिएट ही वेदांताने बोली लावली आणि वेदांता ही त्याच्यासाठी निवड पण झाली JP असोसिएटसाठी, कारण अडाणीने बोली लावली होती त्यापेक्षा जास्त बोली वेदांताने दिली, असं आपण सकाळच्या व्हिडिओत पाहिलं होतं. पण तरीही वेदांताचा शेअर पडला. तर एवढे पैसे देण्यासाठी वेदांता कशी जुळणी करेल असं वाटून शेअर पडला. नंतर असं समजलं की JP असोसिएटचे ॲसेट्स चांगले आहेत. त्यांची 5 ते 6 हॉटेल्ससुद्धा आहेत. तर ही सगळी प्रोसिजर झाल्यानंतर त्यांच्या ॲसेटची जर मोजणी केली तर ते ॲसेट्स 17,000 कोटीपेक्षा सुद्धा जास्त होते. JP असोसिएटवर $500 कोटी कर्जसुद्धा आहे. आज GMDCचा शेअर चांगला चालला होता. छोटा उदयपूर इथे रेअर अर्थ मिनरल्ससाठी GMDCने पुढाकार घेतला आहे. ही मिनरल्स इलेक्ट्रिक व्हेकल, रिन्युएबल आणि हायटेक सप्लाय चेनसाठी स्ट्रॅटेजिकली महत्त्वाची आहेत. कंपनी GMDCवर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही आहे आणि 18च्या PEवर हा शेअर चालू आहे. प्राईम फोकसचाही शेअर आज तेजीत होता. प्राईम फोकसमध्ये दमाणी, उत्पल शेठ यांनी आणि सिंग्युलॅरिटी AMC यांनी स्टेक घेतला. 146.20 कोटींना स्टेक घेतला. यामध्ये रणबीर कपूरची सुद्धा भाग आहे किंवा हिस्सा आहे.
रणबीर कपूरचा रामायण हा चित्रपट येतोय. प्राईम फोकसनी DNEG ही कंपनी घेतली आहे आणि या कंपनीने जो पिक्चर काढला आहे त्याला 6 ऑस्कर मिळाली आहे. तर हा शेअर 3 ते 4 दिवस झाले अप्पर सर्किटला लागतो आहे. मरीन 4 आणि अगस्टा इन्व्हेस्टमेंट यांनी प्राईम फोकसमधला 2.85% स्टेक विकला होता किंवा डायव्हेस्ट केला होता आणि हा स्टेक मधुकेला दमाणी यांनी घेतला, म्हणून प्राईम फोकसचा शेअर वाढतो आहे. त्याचबरोबर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने सांगितलं की 2030पर्यंत ते 1 ट्रिलियन एवढं त्यांचं लोन बुक करणार आहेत. त्यांनी रेग्युलर बाकीच्या बँका असतात तशा बँकेसाठी अर्ज केला आहे, कारण आत्ता ती स्मॉल फायनान्स बँक म्हणून ओळखली जाते. बँकांच्या म्हणजेच त्याला आपण युनिव्हर्सल बँक म्हणतो, युनिव्हर्सल बँकेसाठी त्यांनी अर्ज केला आहे. बँकेच्या शाखांची संख्या 752वरून 1150 एवढ्या शाखा ते करणार आहेत, म्हणजे साधारण 400 शाखा ते वाढवणार आहेत. ही बँक IPO, आस्बा, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, रेमिटन्सेस, को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड इत्यादी क्षेत्रामध्ये सेवा सुरू करणार आहे. त्यांची लोनमध्ये जी ग्रोथ आहे ती अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्स, मायक्रो मॉर्गेजेस, MSMEचं कर्ज, वाहन कर्ज, गोल्ड लोन किंवा कृषी लोनद्वारा ते त्यांची लोन ग्रोथ करू शकते. तर आज आपण जशी प्रेफरन्स शेअरची माहिती मिळवली तशीच जेव्हा मार्केटच्या संबंधात एखादी गोष्ट येईल तर ती मी तुम्हाला समजावून सांगेन. जर माझ्याकडून विसरली तर तुम्हीसुद्धा गुगल करून माहिती मिळवावी. नुसतंच पुढे जाऊ नये, कारण त्याचे फायदे तोटे आपल्याला माहिती होत नाही. आणि मग तुमच्या लक्षात येतं, पूर्वी असेच ब्रिटानियाने सुद्धा डिबेंचर्स इश्यू केले होते, बोनस डिबेंचर्स. त्याला 5 ते 6 वर्ष झाली असतील. तर या घटना त्यामुळे लक्षात राहतात. तर आपण जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज मार्केटने थोडासा दिलासा दिला होता. मार्केट तेजीतच उघडलं, तेजीतच बंद झालं. साधारण 30 पॉईंटची तेजी शिल्लक होती. आता मार्केट मंदीत जात आहे की काय म्हणेपर्यंत मार्केट परत सावरलं आणि तेजीत बंद झालं. हा आजच्या मार्केटचा विशेष असं म्हणता येईल. बघूया आता उद्या काय काय होतं आहे ते. नमस्ते.